इथे मात्र पहा थोडंसं मी म्हणेन रनवेवर असताना बॅलन्स हलका ढासळला, जिथे आपण पाहतोय की तदनंतर मात्र कंट्रोल केलं बॉडीला. अर्थातच पहिल्या इनिंगचा खेळ इथे सुरू असताना नवीन मॅचला आपण सुरुवात करतोय. टीम आपल्याला पाहायला मिळते भनगे ब्रदर्स विरोधात भूमिका 11 आणि हा पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्यांदा संयम आणि त्यानंतर आक्रमण करत असताना आसिफ सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्या समवेत एक धडाकेबाज खरं तर षटकार बहादूर सुजित आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्हीही खरं तर फलंदाज आक्रमकतेसाठी ओळखले जात आहेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 5 मध्ये 6 धावा अंकित होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक प्रगती पदावर आहे. पहिल्या षटकामध्ये सुरुवात मी म्हणेन फार छान केली होती डॉट बॉलनं. जसं मात्र मॅच पुढे गेली मात्र नक्कीच एक चौकार जरूर आलाय. आसिफ सरांची ओळख आहे. सातत्यानं सलामीला आल्यानंतर मोठमोठे फटके आणि अगदी इथेही आपल्याला पाहायला मिळाला वेट वॉच अँड अ ट्रान्सफर डीप कव्हर्स क्लिअर करणारा सलगचा हा दुसरा चौकार. टू एंड द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती बिनबाद 10. बघा सर्वांना सूचना असणार आहे. जेवणाची व्यवस्था सर्वांसाठी केलेली आहे, परंतु जेवण झाल्यानंतर ज्या काही प्लेट्स पेपर्सच्या प्लेट्स तुम्ही वापरताय किंवा स्पून्स तुम्ही वापरताय ते सर्व खरं तर जो डस्टबिन आहे डब्बा आहे कचरा जिथे जमा करायचा आहे तिथे तुम्ही खरं तर जमा करा. इतरत्र स्टेडियममध्ये जिथे बसण्याची व्यवस्था आहे किंबहुना क्रीडांगणाच्या बाहेर कुठेही तुम्ही कचरा करू नका. ही सक्त खरं तर निर्देश आम्ही जरूर या सूचना आम्ही देतोय. अन्यथा मात्र खरं तर ॲडमिनिस्ट्रेशनकडनं तुमच्यावर कारवाई सुद्धा केली जाईल. स्वच्छ आणि समृद्ध अशी नवी मुंबई आणि सॅटेलाइट सिटी नवी मुंबईचं एक समृद्ध असं हे स्टेडियम आपण पाहत आहे. क्रीडा संकुल स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुल. या स्टेडियममध्ये CPL सीझन 8चा दैदिप्यमान सोहळा रंगत असताना मॅचमध्ये 2 टीम्स एकमेकांसोबत खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम भनगे ब्रदर्स विरोधात भूमिका 11. बॉलिंग ट्रॅकवर परिवर्तन. दुसरा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल अनिकेत कुदले. अर्थातच अनिकेत हा एक क्रिकेट प्रेमी, ही इज अ क्रिकेट लवर. या मॅच मध्ये पहिलाच बॉल वाईड रिलीज केलाय. व्हाईट बॉलनं एकूण धावसंख्या 11 आकड्यावर पाहायला मिळते. पहिलं षटक 10 धावांचं पाहायला मिळालं. हा फुलटॉस आणि ही संधी आहे विकेट कीपर टिपेल झेल आणि फलंदाज क्रमांक 1 इथे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील सुजित. एक धडाकेबाज मोठा फलंदाज आणि मोठा मोहरा इथे टिपला गेलाय. बॅट्समन नंबर 1. द फर्स्ट विकेट आपल्याला पाहायला मिळते अनिकेतच्या नावे. थँक्यू. And the new batter in at number 3 समाधान प्रक्षाले. बॉलिंग ट्रॅकवर स्पिन प्रकारची गोलंदाजी. अनिकेतची ही फ्लायटेड बॉलिंग. पहिलाच बॉल समाधान केलाय वार. येल्ड बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन क्लिअर करणारा समाधान प्रक्षाले ब्रँडेड CPL सीझन 8 षटकार. थँक्यू. फलंदाज समाधान प्रक्षालेनं
18 क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे. विराट कोहलीचा आदर्श घेऊन मैदानामध्ये उतरलाय. धावसंख्याही आपल्याला पाहायला मिळतीये ती 18. 18 ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस आपण पाहताय. CBD प्रीमियर लीग 2025 चा हा 16 10 मॅचेसचा संपूर्ण शेड्यूल. या मॅच मध्ये दुपारचं सत्र घड्याळामध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार 1.56 मिनिटे म्हणजेच जेवणाची वेळ आज झाली आहे. अनेक खेळाडू मात्र जेवणाचा आस्वाद घेत असताना अकाल ज्योत सेवा संस्थेच्या माध्यमातून खरं तर ही संपूर्ण जेवणाची व्यवस्था आज आपल्याला पाहायला मिळतीये. आणि अर्थातच सातत्याने गेले कित्येक वर्ष ही सेवा आपल्याला पुरवणारे अकाल ज्योत सेवा संस्थेचे सर्वच सदस्य आणि या संपूर्ण संस्थेचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. ज्या ज्यावेळी क्रिकेट या स्पर्धेमध्ये खरं तर या क्रीडांगणामध्ये भरवलं जातं, ज्या ज्यावेळी CPL ची स्पर्धा असते त्यावेळी 3ही दिवस खरं तर मोफत जेवणाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलोय आणि जेवणाचा मुक्त आस्वाद सुद्धा रसिक प्रेक्षक खेळाडू आणि पाहणारे घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं मनापासून आपण खरं तर आभार व्यक्त करूया. इन स्विंग बॉल बॅकफूट डिफेन्स केलाय. लेदर बॉल क्रिकेटचा प्रतिम टेक्निकल स्ट्रोक. क्रिकेट म्हणजे तंत्र आहे, क्रिकेट म्हणजे टेक्निक, क्रिकेट म्हणजे तुमचं संयम, क्रिकेट म्हणजे तुमचं टेम्परामेंट. या क्रिकेटमध्ये खरं तर तुमच्याकडे असलेलं हे कौशल्य, हे तंत्र तुम्ही वापरलं पाहिजे. तेच वापरलं गेलं. षटकाराला कुठेही घाई नाही. समाधानला ठाऊक की आपल्याला अजून बरेचसे मात्र इथे अजूनही जवळजवळ 3.3 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे. म्हणूनच की काय संयमानं फक्त बॅकफूट डिफेन्स केलं. 1 धाव मिळाली. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 19. चेंडू झाले 2 चेंडूंचा खेळ झाला. चला घाई करा बॉलिंग टीम. अतिरिक्त टाइम तुम्ही घेताय. इन स्विंगर गतिमान चेंडू परंतु गतीचा वापर केलाय. आसिफ सर फिरून मारला हा फटका. स्क्वेअर लेग रिजन क्लिअर करील आणि येईल अजून एक या CPL 2025 सीझन 8 मधील अप्रतिम सलग 3 चेंडू आणि 3 चौकार लगावत असताना आसिफ सरांची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. 4 चेंडू फेस केलेत, 1 डॉट आणि 3 चौकार 1 सिंगल. अशा पद्धतीनं खरं तर 13 धावांचा एक शॉर्ट अँड स्वीट कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालंय. 40+ कॅटेगरीचे खेळाडू आहेत परंतु ती दाहकता आपल्याला पाहायला मिळते. 40+ हे कॅटेगरी मधले खेळाडूंना आपण प्रमोट करतो. सलामीसाठी मात्र उतरत आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या बॅटमधनं जर का धावा आल्या तर मात्र त्या धावा अधिकतेनं मात्र मी म्हणेन प्रोत्साहित सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. युवकांना नेहमी खरं तर मार्गदर्शन करणारे आसिफ सर या मॅचमध्ये पुन्हा एकदा इम्पॅक्टफुल इनिंग खेळ करतायत. 13 धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या या नवीन सीझनमध्ये खरं तर क्रिस्टल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. ते आकर्षक राहिले. मॅन ऑफ द मॅचसाठी एक छोटी ट्रॉफी आहे परंतु ती इतकी आकर्षक आहे जी यांना मिळणार ती खरं तर लिव्हिंग रूम मध्ये नव्हे तर ती थेट जाणार ती बेडरूम मध्ये. इतकी आकर्षक. आणि हा ही बॉल पाहूया ऍक्शन रिप्ले. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि येईल हा षटकार. ओव्हर द विकेट. पुढ्यात टाकलाय. पुढ्यात पुन्हा एकदा उचललाय. समाधान प्रक्षालेची ही बॅटिंग. 2 चेंडू षटकार आले. त्याच्यानंतर 2 सिंगल्स. 4 चेंडू त्यानं फेस केलेत आतापर्यंत. 14 धावांचा प्रतिम कॉन्ट्रीब्युशन देत असताना 2 षटकांचा खेळ झाला. ही मागणी गोलंदाजी अनिकेतची आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये तब्बल धावसंख्या 21 आणि एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती आफ्टर 2 षटकांचा खेळ झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1 बाद 31. 31. अश्विन दादा चला थोडं स्पीडअप करा खेळ. आपल्याला आज बऱ्याच मॅचेस कव्हर करायचे आहेत. मॅचेस जर का उरले तर मात्र नक्कीच उद्याचं शेड्यूल आपलं भरपूर टाईट होईल आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर वेळेचं बंधन हे सर्वांना असणार आहे. टाइम मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे. 2 वाजलेत. थोडी घाई करायला आपण जरूर सूचित करूया. CBD प्रीमियर लीग सीझन 8 चा दैदिप्यमान 16 आपण एन्जॉय करतोय. नवीन वर्षातील या नव्या सीझनला आपण प्रारंभ केलाय. अगदीच आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच मॅचमध्ये खरं तर
68 धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. स्विच प्रिमेडिटेड स्ट्रोक स्ट्रेट टू द फिल्डर हँड. दिस इज इनअप्रोप्रिएट शॉट सिलेक्शन. अचूक खर तर फटके मगाशी आपण पाहिले, परंतु या वेळेला चूक केली ती समाधान नाहक बली आपल्याला पाहायला मिळाला. या फटक्याची गरज होती का हा मोठा प्रश्नचिन्ह. फलंदाज क्रमांक 2 बॅट्समन समाधान प्रक्षाले बॅक टू डगआउट. सीबीडी प्रीमियर लीग चा सोहळा आपण एन्जॉय करतोय. एव्हरग्रीन 2 षटकांचा खेळ झाला. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 वन ऑफ द स्टायलिश मिस्टर किशोर. ओ टॅप केला बॉल अंडर बॉक्स टाइप स्टाईल न जस्ट अ सिंगल. 1 धावसंख्येचा प्रारंभ करेल किशोर इंडिव्हिज्युअल. 1 धावसंख्ये पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 32 ऑन द स्कोर बोर्ड ना. 32 धावा स्कोर बोर्ड पे 32 रन. हे 22 का 32 21 था 2 ओवर में. दूसरे ओवर में 21, पहले ओवर में 10. हाँ लकी सर. We have an expert scorer with us. The name is Manthan Chandani. Out swinging bowling, swing and a miss. पंच आहेत सिद्धेश राठोड. तटस्थ आपल्याला पाहायला मिळतील अँड दॅट इज अ फेअर बॉल. चला किशोर आणि आसिफ सरांना आपण सांगूया की पंचांशी आपण प्लीज हुज्जत घालू नका. दॅट शुड बी अ डॉट बॉल. पुढ्यात टाकला, पुढ्यात उचललाय, स्लॉग हिट केलाय. ताकद आणि त्या ताकदीचं प्रदर्शन मॅग्निफिसेंटली ड्रिव्हन. पहा ऍक्शन रिप्ले. हा षटकार आलाय. सुपर बॅटिंग. एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 38. याही वेळेला फिरून मारायचं होतं बॉलला. यजुवेंद्र चहल ची आठवण करून देणारी ही गोलंदाजीची शैली आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर अरमान विथ द बॉल, विथ द बॅट अँड अ फिल्डिंग ॲथलेट, फिल्डर ॲथलेट. शेवटचा बॉल. अरमान शेवटचा बॉल. A lower full toss outside the off streak away from the reach. एज लागला, बॉल गेला शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट कव्हर पॉइंट रिझन मध्ये 1च धाव मिळणार. 3 षटकांचा खेळ झालाय. रन संख्या आपल्याला पाहायला मिळते ते 39. 39 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. डीजे थँक्यू थँक्यू. 8वं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. 8वं पर्व CPL 2025 सीझन 8. 8 वर्ष स्वाभिमानाची, 8 वर्ष अस्मितेची, 8 वर्ष उज्ज्वल परंपरेची, 8 वर्ष स्नेह आणि आपुलकीची, 8 वर्ष क्रिकेटल्या आणि क्रिकेटमधल्या मैत्री आणि प्रेमाची, 8 वर्ष संयम आणि धाडस, त्याचबरोबर साहसाच्या सीमेरेची, 8 वर्ष अप्रतिम CBDचं क्रिकेट आणि त्या क्रिकेटच्या इतिहासाची, 8 वर्ष क्रिकेटला जागृत आणि फ्लरिश करण्यासाठी खरं तर आयोजकांचा हा अट्टास आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेची चर्चा जरूर होणार.
यावेळेला हॅमकेला बॉल एज लागलाय. बॅट स्विंग चांगली होती परंतु बॅटचा टो लागलाय. बॉल पाठपोळा धावत असताना भोवऱ्यासारखा फिरलाय आणि त्यानं फील्डरला चकवलंय. धावा मिळतील किती तर तब्बल 2. 2 मोर ॲडेड इन टू द टोटल स्कोर शिफ्टेड टू ड्युरिंग 4th ओव्हर इन प्रोग्रेस. सुदाम गोलंदाजी ट्रॅकवर असताना एकूण धावसंख्या झाली आहे ती 41. 41. या स्पर्धेची चर्चा तर होणार. स्पर्धेचे प्रणेते अप्पा स्ट्रायकर्स संघ प्रशांतजी तडागे आणि मंडळी ऋषी पानसरे, शिवम शुक्ला आणि त्यांची संपूर्ण टीम. अर्थातच त्यांचं आपण कौतुक करूया. ऑल ॲक्टिव्ह स्मार्ट डॅशिंग असे सर्वच खरं तर मेंबर्स सभासद आपल्याला पाहायला मिळतील आयोजकाच्या मुख्य भूमिकेमध्ये. सुसज्ज क्रीडांगण, भव्य दिव्य व्यासपीठ, स्पोर्टी विकेट. चर्चा तर होणार. क्लीन क्लिअर नीट असं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग. चर्चा या संपूर्ण स्पर्धेची 3 दिवस नव्हे तर इथून पुढेही होईल. 8 खरं तर तब्बल 13 संघ, 13 जिगरबाज संघ मालक. चर्चा तर होणार. अर्थातच आपण पाहताय CBD प्रीमियर लीग 2025चा हा रंगारंग सोहळा. स्पर्धेचा पहिला दिवस प्रारंभी. पहिल्या दिवसामध्ये मॅच क्रमांक 5 मध्ये 2 संघांना आपण पाहतो. हा व्हाईट बॉल आहे. रणसंख्या 1 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती 43. 43. प्रचंड क्रीडा रसिकांची नेहमीच गर्दी या स्टेडियममध्ये आपण पाहत आलोय आणि इथे आपल्याला पाहायला मिळणार. यावेळी मात्र नक्कीच DJ साऊंड सिस्टम आहे त्यामुळेच प्रत्येकाला मोह पडावा असं संगीत आपल्याला पाहायला मिळते. आणि काय फटका सजवलाय. जबरदस्त कलात्मक स्ट्रोक. गगनभेदी, गगनचुंबी आणि गगनस्पर्शी फटका आपल्याला पाहायला मिळाला. आसिफ सरांच्या बॅटमधून आलाय. हॅन्डसम षटकार. चला जुना चेंडू द्या. थँक्यू. तमन्ना ना जे मास्टर. काय ती अदा, काय ती नजाकत. मागच्या फटक्यामध्ये सुद्धा अदा आणि नजाकत आपल्याला पाहायला मिळाली. फुलटॉस बॉल कुठेही चूक न करता अगदी सहजतेनं कन्वर्ट केलं. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते पोहोचली 49. 49 क्लोज टू 50. सुदाम. आहा ही बॉल. इट्स बीमर नाव and that should be punished. A no ball and the next ball is free hit. स्पर्धा आहे आपली सुपर हिट. Look at the ball. The next ball is free hit. Over the wicket. Half tracker ball. हॅमर केला ताकदीनं. डीप मध्ये आहेट प्रोटेक्शन. फिल्डर गलती करतील आणि चुकीचा भुर्दंड धावा मिळतील. 4 रणसंख्या 4 न पुढे जात असताना 50 अपॉन द स्कोर बोर्ड. 54 नाव बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. टीम भूमिका 11. क्या बात आहे. म्युझिक बीट्स आणि त्या बीट्सवर ठुमकायला लावणारं हे संगीत आपण एन्जॉय करतोय. अर्थातच नक्कीच डीजे मास्टर यांचा आपण आभार व्यक्त करूया. मॅचला एंटरटेनिंग बनवलंय आसिफ सरांनी. प्रत्येक एका चेंडू आक्रमण. अजून एक हल्ला बॉल केलाय. वाव. इट्स अ ब्युटी ऑफ वन ऑफ द एक्सपिरियन्स कॅम्पेनियन 40+ कॅटेगरीचे खेळाडू आसिफ सरांच्या बॅटमधनं हे बेधुंद फुंद बेधुंद फलंदाजी. अजून एक षटकार आलाय.
चला नेक्स्ट मॅच मध्ये देवकृपा वॉरियर्स विरुद्ध सीबीडी कॉप्स. सीबीडी कॉप्स म्हणजेच सर्वच पोलीस ऑफिसर्स इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सो गुड लक. अर्थातच या टीमला लीड करतील सूर्या सरांची बॅटिंग गतवर्षीची अजूनही आठवतीये आणि पिछाडीवरून नेहमी आघाडीवर जाणारा संघ म्हणून नेतृत्व कौशल्यांसाठी ओळखला जाणारा लीडिंग ज्याला आपण म्हणतो लीडरशिप स्किल. आणि यावेळेला बैठक फटका आसिफ सरांच्या बॅटमधनं अजून एक नयनरम्य क्लासिकल बॅटिंग. त्यांच्या बॅटचा क्लास दाखवणारा षटकार आलाय. रणसंख्या पोहोचली तब्बल अब तक 66. And that is run out wicket. Kishore बाद झालेत. Very upset moment for Kishore. शिट्ट्या वाजव अजून जोरात. कॅमेरामॅन फोकस करो. या स्पर्धेमध्ये अजून एक अप्रतिम अर्धशतकाच्या उंबरठ्यावर खेळ करणारा आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत. ते म्हणजेच 40+ लेजेंड कॅटेगरी अर्थातच एक्सपिरियन्स कॅम्पेनियन आसिफ सर आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट. स्टँड अँड डिलिव्हर. वाव वाव वाव. क्रिकेटचं आधुनिक सौंदर्य दाखवणारा फटकेबाजी. 50 धावा कंप्लीट झाल्या. आसिफ सरांना मी विनंती करू की समोर कॅमेरा आहे आणि कॅमेऱ्याकडे पाहून प्रेक्षकांचं अभिवादन आपण स्वीकारा. अ मॅजेस्टिक, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय. क्या बात आहे. काय सेलिब्रेशन केलंय. या मातीचं नमन केलं, नतमस्तक झाले आणि फार छान सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालंय. दॅट्स अ एंटरटेनिंग 50 पॅकेज. ज्या क्रीडांगणानं आपल्याला ओळख दिली, ज्या मातीनं आपल्याला ओळख दिली, ज्या क्रीडांगणावर आपण खेळ साकारला, त्या क्रीडांगणाचा आदर म्हणून या मातीचं नमन केलं आणि नतमस्तक झाले. आणि अगदी नेक्स्ट बॉलला जरी बाद झाले असले तरी व्हॉट अ मॅच इट इज अँड व्हॉट अ कॉन्ट्रीब्युशन दिस इज. 50 धावा अर्धशतकी खेळली आणि स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक झळकावणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. आसिफ खान सरांना एकदा आपण पुन्हा एकदा त्यांचं टाळ्यांच्या गजरानं स्वागत करूया.
A big hand up a applaud please. Magnificent inning. Thank you, thank you. थँक यू. टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते तब्बल 72. स्पर्धेचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळते आज आजच्या दिवसामध्ये. ही बॉल शॉट ऑफ गुड लेंथ स्पॉट वरनं रिलीज झालाय. 5th 6th लाईनला ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये आणि येईल झोन 1 डॉट बॉल. लकी ही संमिश्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 5वं अंतिमचं फायनल षटक आहे. टार्गेट इथं सेट होईल. शेवटचे उर्वरित चेंडू आता पाहायला मिळतील ते उर्वरित 2. द न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 5 अनिकेत आपल्याला पाहायला मिळतील. लकी स्पिन प्रकारची हलवार पद्धतीची गोलंदाजी. फसवा बॉल इन स्विंग बॉल अगेन्स्ट द स्पिन खेळून काढायचं होतं. फटका सजवायचा प्रयत्न झाला परंतु एज लागून बॉल गेलाय. फर्स्ट स्लिप मध्ये कसा मिळणार. रणसंख्या 1 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल आमचे गुणलेखक मंथन आम्हाला अपडेट करत असताना रणसंख्या झाली ती 73. 73 फायनल बॉल. शेवटचा बॉल टार्गेट सेट होईल. 5 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघांना समसमान संधी आहे. इथेही 11 खेळाडू तिकडेही 11 खेळाडू आहेत. दोन्ही बाजूला विकेट सेम आहे. इथेही तुम्हाला विकेट तीच आहे तिकडेही विकेट तीच आहे. समसमान संधी आहे. शेवटच्या बॉलवर इथे विकेट मिळाली आहे. 22 यार्डची विकेट दोघांना समसमान आहे सारखीच आहे. बाउंड्री लाईन पॉपिंग फ्रीज आउटफील्ड कंडिशन दोन्ही टीम्सना समसमान आहेत. मॅचचे चेंडू बॅटची क्वालिटी आणि सर्व काही सारखंच आपल्याला पाहायला मिळतंय आणि म्हणूनच की काय जो बेस्ट देईल तो मात्र उत्तम खेळेल. जो उत्तम खेळेल तो जिंकेल. पाहूया आपण या मॅच मध्ये दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होईल आणि 74 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरेल तो टीम भनगे ब्रदर्स. या संघाची रणनीती त्यांचं प्रिपरेशन त्यांची प्लॅनिंग त्यांची स्ट्रॅटेजीज मात्र कशी असणार आहे. षटकं असतील 30 आणि येणाऱ्या धावांचा डोंगर जो उभा केला आहे स्पर्धेचा उच्चांक आहे तो म्हणजे 74 धावा. नेक्स्ट मॅच मध्ये आपण जरूर पाहणार आहोत CBD कॉप्स विरोधात देवकृपा वॉरियर्स विरुद्ध CBD कॉप्स. चला आणि नेक्स्ट मॅच मध्ये कॅप्टन CBD कॉप्स पोलीस अधिकारी सर्वच पोलीस ऑफिसर्स ज्यांनी खरं तर नेहमीच समाजामध्ये सुरक्षितता आणण्यासाठी मात्र नेहमीच जे कार्यतत्पर असतात ते असे सर्वच कार्यतत्पर पोलीस ऑफिसर्स टीमचं नाव आहे CBD कॉप्स आणि त्यांच्या विरोधात देवकृपा वॉरियर्स. बोथ द टीम कॅप्टन्स आय वुड रॅदर रिक्वेस्ट प्लीज कम फॉरवर्ड टुवर्ड्स मेन प्रेझेंटेशन बॉक्स फॉर नेक्स्ट मॅच टॉसिंग. 6 मॅच टॉस CBD कॉप्स विपक्ष देवकृपा एंटरप्राइजेस. तर दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. आजच्या दिवसातील 6व्या मॅचचा सामन्याचा हा नाणेफेकीचा कौल असेल. तर देवकृपा कॅप्टन प्लीज वेलकम. स्वागत आहे. आणि त्यांच्या अगेन्स्ट असतील CBD कॉप्स महाराष्ट्र पोलीस यंत्रणेतील एक लढवय्य नेतृत्व आणि म्हणूनच 16व्या शतकात या महाराष्ट्राच्या संरक्षणाची धुरा माझ्या मावळ्यांवरती होती. सध्या या 21व्या शतकात माझ्या महाराष्ट्राच्या संरक्षणाची धुरा या महाराष्ट्र पोलीस यंत्रणेवरती आहे. कालचा दिवस कोण विसरणार. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन आणि अगदी त्या दिवशी आम्ही त्या कामोठीच्या मैदानावरती या पोलीस यंत्रणेतील त्या अधिकाऱ्यांबद्दल आवर्जून उल्लेख केला की सदरक्षणाय खलनिग्रणाय हे ज्यांचं ब्रीदवाक्य, सत्याचं संरक्षण करणं आणि दुर्जनांचं नाश करणं हे ज्यांचं ब्रीदवाक्य, अशा महाराष्ट्र पोलीस यंत्रणेतील सक्षम अधिकारी आणि कर्मचारी या CBD कॉप्समधून खेळताना दिसणार आहेत. आवर्जून उल्लेख करेन तो म्हणजेच पोलीस यंत्रणेला मिळालेलं ते घवघवीत यश. 26/11ला झालेल्या भ्याड हल्ल्यात कसाबसारख्या नराधामाला पकडून देण्यासाठी जीवाची पर्वा न करता या मातीसाठी जे लढले
त्या पोलीस अधिकाऱ्यांना आठवणीत आणलं जाईल. नितेश, अँटी टेररिस्ट स्क्वॉड चीफ हेमंत करकरे असतील, एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय सालसकर असतील, इंडियन आर्मी मेजर संदीप उन्नीकृष्णन असतील, महाराष्ट्रातील मुंबईचे तत्कालीन ॲडिशनल कमिशनर अशोक कामटे असतील, किंवा कसाबसारख्या नराधमावरती तुटून पडताना ज्याच्या हातात लाठी काठी काहीही नव्हती आजचा तुकाराम ओंबले, या सर्वांना आज आठवणीत आणून या CBD कॉप्समधील हे पोलीस अधिकाऱ्यांची टीम आणि एकीकडे देवकृपा. चला या देवकृपा कॅप्टन, ऑल दी बेस्ट. तर CBD कॉप्स या ठिकाणी येतील आणि मान्यवरांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल. पाहुण्यांना विनंती असेल, गेस्टना प्लीज या आणि आपल्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल. CBD कॉप्स अगदी खांद्यावरती असणारा प्रत्येक स्टार शौर्याची आणि पराक्रमाची आठवण देतोय. क्रिकेटला आणि प्रेमाला वय नसतोय असं म्हटलं जातोय, पण त्या वयात क्रिकेट असतोय हे दर्शवितोय आज तुमच्या खेळण्यानं. मान्यवरांमधून मी मान्यवरांपैकी एकाला आमंत्रित करतोय. चला या, लगेचच एक ज्येष्ठ काही गेस्ट असतील, प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. एकीकडे देवकृपा तर दुसरीकडे CBD कॉप्स. CBD कॉप्समधून खेळताना कर्णधारांना विचारलं जाईल, येस 40+ नरेंद्र राजपूत सर. CBD कॉप्सकडील कर्णधाराकडे पहिल्यांदा जातोय. हेड अँड टेल, एअरटेल हेड. ओके, कॉल सर देणार आहेत. तर निश्चितच कर्णधाराला विचारलं जाईल, कितवा पर्व आहे तुमचा? आता हा पहिलाच आहे आमचा. फर्स्ट, पहिला पर्व आहे. वा, काय या पर्वामध्ये खेळताना यावेळेस काय उत्साह असेल किंवा स्क्वॉडमध्ये कोणावरती विश्वास आहे? आमचे जे पोलीस खात्यातील अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना खेळाची संधी दिली पहिल्यांदा, त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि आमचे प्लेयर्स खूप चांगले आहेत जे मागच्या वेळेला विविध टीममधून खेळलेले होते CPLच्या. ते आमची एकत्र मिळून आम्ही एक टीम तयार केली आणि आम्ही आता स्वतः पोलीस स्टेशनतर्फे एक टीम देऊन खेळत आहे. खरं तर कोरोना काळात सर महाराष्ट्रानं पाहिलं आहे, खाकी वर्दीतील महाराष्ट्राच्या देवघरातील देव, पांढऱ्या कोटातील डॉक्टर म्हणून देव. त्यावेळेला असं वाटायचं की किंबहुना तुम्ही दिलेली महाराष्ट्राला सेवा ही फार महत्त्वपूर्ण राहिली. तर तुम्हाला संधी दिली हे फार मोठं काम केलं आयोजकांनी असं मी म्हणू शकत नाही. तुम्हाला ती संधी देणं गरजेचं आहे, कारण ज्या वेळेला गस्त घातली जातोय त्या गस्तात सक्रिय सक्षम असणारा पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी बघितला की ते आठवणीत येत आहेत. खरं तर त्यांचं स्ट्रगल आणि फॅमिलीपासून दूर राहण्याचा त्याग. तर ते जीवन आणि हे खेळाचं जीवन याच्याबद्दल काय म्हणू शकाल सर? आम्हाला जे कर्तव्य नेमण्यात आलेलं आहे ते आम्ही करत राहतो. कोणतेही अडचणीचा काळ असू दे किंवा आनंदाचे क्षण, आम्ही सदैव आपल्यासाठी सक्षम राहील आणि आताही आहे, मागेही होतो आणि भविष्यातही आम्ही सक्षम राहू. कालच्या वर्धापन दिनाबद्दल काय बोलू शकाल? अभिमान आहे पोलीस खात्यात आल्याचा. या बात, या महाराष्ट्राच्या मायभूमीसाठी मी अगदी त्या वर्दीत आहे याचा अभिमान आहे. ऑल दी बेस्ट. सामन्यासाठी शुभेच्छा असतील. एकीकडे असणार देवकृपा सर, तुम्ही कितवा पर्व खेळतायत आज CPL? सर हा माझा सेकंड पर्व आहे. गेल्या पर्वामध्ये होत आहेत, कर्णधार कॅप्टनशिप होती तुमच्याकडे? नाही, मी ॲज अ प्लेयर खेळलो होतो. गेल्या वर्षीतील आठवणीतील एखादा सामना? नाही, तेवढे चांगला नव्हता गेलेला माझा मागचा, आणि ट्रेनिंगवरनं आलो होतो जस्ट. यावेळेला चॅम्पियन होण्याच्या आशा? हो, नक्कीच. ऑल दी बेस्ट. चला जाऊया, गेस्ट निकम सर यांच्या पवित्र शुभ हस्ते एक लेजंड खेळाडू आहेत, कॉल देतील सर. हेड अँड टेल. ओके, टेल हेड. देवकृपा टॉस विन होतोय. या, निर्णय प्रलंबित आहे. जाऊया देवकृपा डेव्हलपर्स हा कधी या वेळेला अगदी निर्णय देतोय. जाऊया कॉम्बॉक्सकडे, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील माझे साथी कॉमेंटेटर्स नितेश भोईर. थँक्यू सो मच नितेश पंडित सर. फार छान संवाद झाला. क्रिकेट समालोचन आणि खरं तर काहीशा या इंटरव्ह्यूज. क्रिकेट हा संवादांचा एक खेळ आहे. ओ काय फटका सजवलाय, क्लासिकल बॅटिंग. इट्स अ फ्लॅट सिक्स, अ मॅग्निफिसंट, अद्भुत, अविश्वसनीय. पाहूया ॲक्शन रिप्ले. क्रिक लाईव्हच्या स्क्रीनवर काय पाहायला मिळतंय. लेदर क्रिकेटचा हा कॉपी बुक स्ट्रोक, विराट कोहलीचा हा फेवरेट ऑफ ड्राईव्हचा फटका. Arman Sheikh, a high-profile leather ball and a tennis ball cricketer, a power play specialist. Sujit,
या फळ गोलंदाजावर हल्ला चढवलाय. याही वेळेला ऑन साइडला बॉल जमिनीला घरांगलत गवताला गुदगुल्या करत क्रिकेटमध्ये कॉम्प्लिमेंट करत असताना एकमेकांना सहाय्य करून या बॉलला जरूर अडवलाय. रणसंख्या मिळतील 2 टू एंड द फर्स्ट ओव्हर. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. 5 चेंडूंचा खेळ झालाय. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 14. पोलीस कॉप्स नेक्स्ट मॅच मध्ये अर्थातच सीबीडी कॉप्स आपल्याला पाहायला मिळतील. पोलीस दलातील अनेक कार्यकारी अधिकारी, दुर्जनांना शिक्षा आणि सज्जनांची कैवारी असे सर्व कार्यक्षम पोलीस अधिकारी आपल्या समाजासमोर प्रत्येक नागरिक आणि त्या प्रत्येक नागरिकासोबत कनेक्ट राहून खरं तर राहणारा आपला हा वर्ग म्हणजेच आपण जरूर पाहताय आपल्या पोलीस अधिकारी ज्यांचा आपण खेळ या नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहोत. मॅच मध्ये 14 धावा पहिल्या षटकामध्ये हाणामारी आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. धावांचा डोंगर उभा केलाय. तब्बल पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 74 धावांचं एक टार्गेट सेट झालंय. फॉलो करत असताना पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 70+ रन संख्या. दॅट बॉल इज अप इन द एअर. 2 फील्डर्स अंडरनीथ. देर इज अ गॅप बिटवीन टू फील्डर्स. कम्युनिकेशन गॅप, संवादामध्ये पडलं अंतर. तदनंतर हा झेल झाला ड्रॉप. कॅच इज ड्रॉप. इव्हेंच्युअली मिळालेली संधी 2 धावा मिळते. रणसंख्या झाली ती 16. थँक्यू. चला दोन्ही टीम्स आपण फोटो सेशन साठी या. 2 टीम्स एका बाजूला देवकृपा वॉरियर्स अलॉंग विथ युअर टीम ओनर देवकृपा वॉरियर्स आणि सीबीडी कॉप्स. दोन्ही टीम्सना आम्ही इन्व्हाइट करू की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये फोटो शूटसाठी या. सीबीडी कॉप्स या टीमचे टीम ओनर चेतन अहिरे सर आणि देवकृपा वॉरियर्स या टीमचे टीम ओनर महेशजी पटेल सर. या दोन्ही ओनर्सना आम्ही इन्व्हाइट करू. प्लीज कम अँड जॉईन विथ अस फॉर फोटोशो. काही फोटोज आपण क्लिक करणार आहोत आणि काही क्षणचित्रे आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कॅप्चर करणार आहोत आणि त्यामुळेच आम्ही जरूर विनंती करू की आपण ही क्षणचित्रे खरं तर टिपण्यासाठी आपण जरूर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. मेक इट लिटल फास्ट. फोटो काढणं फार महत्वाचं असतं. अर्थातच काल जातो, आठवणी फिकट होतात, पण फोटो कालाच्या पलीकडे जाऊन सुद्धा स्मृती ताजा करतात आणि म्हणूनच की काय फोटोज हवेत. फोटो म्हणजे आपल्या भूतकाळातील घडलेल्या गोष्टींचं प्रतिबिंब. खेळात म्हणा आयुष्यात म्हणा काही फोटोज काढणं खूप महत्वाचं असतं कारण आरसा गेलेली वेळ दाखवत नाही. तुम्ही पूर्वी म्हणजेच लहान वयात बालपणात काय केलंय काय नाही या सर्व गोष्टी जर का कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपल्या असतील तर त्या पुन्हा जागृत होतील. आणि हा फुल टॉस बॉल गॉट द ट्रीटमेंट लकीच्या बॅटमधनं आलाय. त्याचा हा ऑन साइड फेवरेट डीप मिड विकेट रिजन क्लिअर करणारा पहिला हाय अँड हँडसम षटकार. फोटो शूट आपण करतोय. फोटो काढताना आपण बघा क्षणभर हसतो. क्षणभरापुरता का होईना परंतु त्या फोटोनं खरं तर तुम्हाला क्षणभर हसायला भाग पाडतं. इथे काय घडतंय तर चकमक झाली आणि जोवर फिल्डिंग होईल बॅकअप मिळेल तोवर 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. रणसंख्या मला असं वाटतंय की कदाचित 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 3 कंप्लीट झाल्या. 25 ऑन द स्कोर बोर्ड. फोटोजचं काय महत्त्व असतं नितेश पंडित सर. त्या दिवशी आम्हाला शालेय जीवनातील आमच्या वर्ग शिक्षकाचा फोन आला.
त्यांनी विचारलं की नितेश, तुझा शालेय जीवनातला एखादा फोटो जर का असेल आणि आता तू ज्या IT क्षेत्रामध्ये काम करतोस तो सूटवरचा एखादा फोटो असेल आणि एखादी छोटीशी इंटरव्ह्यू जर का तू ती व्हिडिओ कॅप्चर करून दिलीस तर आम्हाला वर्धापना दिनानिमित्त मात्र ती डिस्प्ले करता येईल. इथे याही वेळेला आपण पाहतोय कडक फटकेबाजी, धावांचा वर्षाव सुरू झालाय. जे फटके आपण जरूर पाहताय या फटक्यामध्ये क्रिकेटचं आधुनिक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतंय. अग्रेसिव्ह अप्रोच ऑफ मॉडर्न टेनिस क्रिकेट. पहा ॲक्शन रिप्ले. पुनच्छा ऑन साइड ऑन ड्राईव्ह केलेला फटका, ओरपिच चेंडू हे नेहमी घातकच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक षटकार आलाय, रणसंख्या पोहोचली आहे ती आपल्याला पाहायला मिळते 31. थँक्यू. सर्वच सक्षम आणि कार्यक्षम असे पोलीस अधिकारी, सर्वच आमच्या खरं तर पोलीस अधिकाऱ्यांना सर्वांनाच आम्ही विनंती करू की आपण या व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. नेक्स्ट मॅच तुमचे सर्वच खरं तर बंधू सवंगडी, अर्थातच तुमचे सिनियर्स यांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. खरं तर या CBD परिसराचा एक नाम उल्लेख करता येईल. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निपुण असे वेगवेगळे चेहरे आपण पाहत आलोय. काही नेव्ही मरीन लाईनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, काही फूड इंडस्ट्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, काही खरं तर अनेक असे चेहरे आहेत जे इंजिनियर्स आहेत, तंत्रज्ञान IT सेक्टरमध्ये कार्यरत आहेत, काही आहेत ते सोशल वर्कर्स आपण पाहतोय, आणि अनेक असे खेळाडू आहेत जे कॉलेज जीवनामध्ये आहेत. अनेक असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील जे शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत आहेत. ओ या वेळेला अजून एक फुलटॉस बॉल, याही वेळेला चुकीला माफी नाहीये. अजून एक कलात्मक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आहे. ताकदीचं पुन्हा एकदा प्रदर्शन पाहायला मिळालं. लोअर फुलटॉस बॉलला कन्वर्ट केलंय. येईल षटकार अरमान शेखच्या बॅटमधनं. CPL 2025 सीझन 8 चा प्रथम अजून एक दर्जेदार आणि क्वालिटी षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमचं आपण खरं तर कौतुक करूया. 74 धावांचा पाठलाग इथं करायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये आक्रमण झालं. जिथे आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती तब्बल 16, आणि तदनंतर आपण पाहतोय की या षटकामध्ये 3 षटकार आणि 1 ट्रिपल अशा पद्धतीने 21 धावा खर्च करत असताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहेत. अंकुश, एंड बदलली आहे. मागच्या एंडकडनं मारा करताय. वाऱ्याच्या विरोधात ही फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतीये. वाऱ्याच्या विरोधात फटकेबाजी करणं इतकं सोपं नाहीये. चला दोन्ही टीम्सना आपण सांगूया की लवकर आपण मॅच सुरू करायची आहे. थोडीशी परिस्थिती आता मी म्हणेन गंभीर आहे ती गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. आय होप यू हॅड अ फूड, यू एन्जॉय अ फूड. सिद्धेश, oh wow, one more time, this is another क्रीजचा वापर करून पहा ॲक्शन रिप्ले कशा पद्धतीने इम्प्रोवाइज केले या फटक्याला. अक्रॉस द लाईन आले, बॉलला मिडल केलंय, आणि जज करत असताना मात्र स्टँड अँड डिस्पॅच अ मॅग्निफिसंट बॅटिंग. अरमान शेख, त्याचा स्टान्स, त्याचा फुटवर्क, त्याचं शॉट सिलेक्शन, बॉलला रीड करणं, आय हेडचं कॉर्डिनेशन, आणि मिडल केल्यानंतर रफ बॉडीच्या साह्यानं लॉंग हँडलनं या बॉलला सजवणं आणि षटकारांमध्ये डील करणं. व्हॉट अ इनिंग दिस इज. 43, 6 more added into the total, and this time bigger than before, larger than before, long lasting and handsome. One more time, CPL 2025 येईल अजून एक षटकार.
थँक्यू थँक्यू. या षटकामध्ये तब्बल 33 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी करणाऱ्या टीमला थोडासा आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न आपण करूया. संघर्षाचा काल हा कितीही कठीण असला तरीही सुद्धा सोबत मार्गदर्शन करणारा एक जरी असला ना तरी सुद्धा पुढचा कठीण मार्ग सोपा वाटू लागतो. आता थोडंसं कठीण आहे या धावा डिफेन्स करणं, कारण धावा आणि चेंडूंचं जर का अंतर बघितलं ना तर येणारे चेंडू असतील ते फक्त 18 आणि 18 चेंडूमध्ये आता धावा काढायच्या आहेत त्या फक्त 24, म्हणजेच इक्वेशन 8 रन्स पर ओव्हर असं मात्र इक्वेशन चेसिंग रन रेट आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र वाऱ्याचा अंदाज घेऊन, फलंदाजाच्या स्टान्सचा अंदाज घेऊन, त्यांच्या फुटवर्कचा अभ्यास करून, प्लस पॉइंट्स मायनस पॉइंट्स यांचा परिपूर्ण अभ्यास करून मैदानामध्ये गोलंदाजी करावी लागेल. नाव आहे गोलंदाजाचं, नवीन गोलंदाज मिस्टर किशोर अनिकेत. हा षटकार आलाय. And this is clever batting, clean hitting, a magnificent batting. भरारी मारण्यासाठी नुसती पंखात ताकद असून चालत नसतं, वाऱ्याचा अंदाज सुद्धा तुम्हाला घ्यावा लागतो. आणि काय अंदाज घेतलाय आणि काय अंदाजानं ही फटकेबाजी पाहायला मिळतेय. लकीच्या बॅटमधनं हा आकर्षक लकी स्ट्रोक षटकार आलाय. त्याचा फेवरेट आहे ऑन साइड आणि ऑन साइडलाच तो षटकार आलाय. यावेळेला चॉप केलं बॉल, एक धाव मिळाली. आता हव्यात त्या धावा फक्त आणि फक्त 17. येणारे चेंडू असतील या षटकामधले 4, म्हणजेच काय तर 14 चेंडू आणि अजूनही अजूनही 18 काढायचे आहेत. 16 चेंडू 18 धावा, 16 गेंदे 18 रन, 16 balls to go and required 18 to win. मॅच फसली आहे. खोला टप्प्याचा बॉल, गॅप शॉट सिलेक्शन, एक्स्ट्रा कव्हर रिझून क्लिअर करेल आणि अजून एक शैलीदार, दिमागदार, रुबाबदार, अट्रॅक्टिव्ह चार्मिंग स्ट्रोक ॲट ऑफ साइडला ड्राईव्ह करणारा चौकार आलाय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते ते अरमान शेख, आणि अरमान शेख या चौकाराच्या साह्यानं खेळ करतोय. इंडिव्हिज्युअल 44 या आकड्यावर खेळ करतोय तो अरमान शेख. या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का? बी रेडी. हलके हाताने बॅकफूट डिफेन्स केला. ही अंडरस्टँड द गेम, ही नोज द गेम, ही हॅज अ मॅच्युरिटी. आणि मॅच्युरिटीने खेळ करत असताना टेक्निकल बॅटिंग, तंत्र कौशल्यासह खरं तर विराट कोहलीची आठवण करून देणारी फटकेबाजी ही इनिंगला फुलवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकदा मिळाली, आता अजूनही जिंकण्यासाठी मी म्हणेन लघुत्तम धावसंख्येची गरज आहे. ड्राईव्ह केला बॉल, ऑन साइडला डिपकाऊ कॉर्नर रिझन मध्ये आहेत फिल्डर. 45 क्रमांकाची जर्सी त्यांनी परिधान केले. बॉलला वाढवतील, फेकून देतील. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते पोहोचले 62. अजूनही 12 काढायचे आहेत. फार छान इनिंगला फुलवलं, सजवलं. बॉलिंग करणाऱ्या युनिटकडनं चुका झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 33 धावा आल्या. मॅच थोडीशी फसली आहे. मॅचला काढायचं असेल तर एखादी विकेट घ्यावी लागेल. टप्प्याटप्प्यानं जर का विकेट्स घेतले, डॉट बॉल जर का फेकले गेले, फिल्डिंगचं सेटअप चांगलं जर का झालं तर मॅचमध्ये अजूनही तुम्हाला मात्र नक्कीच या मॅचला तुम्हाला जागृत ठेवता येईल. तसा प्रयत्न व्हायला पाहिजे. 3 षटकांचा खेळ इथं मात्र इतक्यातच होताना आपल्याला पाहायला मिळतं. एकूण धावसंख्या झाली ती 63. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये आता धावा हव्यात त्या 11.
थँक्यू थँक्यू थँक्यू. चला, आणि मगाशचा जो डिसिजन जो प्रलंबित होता तो डिसिजन लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा. देवकृपा वॉरियर्स, व्हॉट इज द डिसिजन? देवकृपा वॉरियर्स टीम कॅप्टन. आणि जशी मॅच संपेल तसं मात्र लगेचच तुम्ही मैदानाचा ताबा घ्या. अजूनही आपल्याला 4 मॅचेसचं कव्हरेज, आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत. प्रत्येक एका इनिंगसाठी 5 षटकं म्हणजे 5 25, 25 मिनिटे ती, 25 मिनिटे ती, अशा पद्धतीनं 50 मिनिटे, 50 गुणिले 4 असा 200 मिनिटांचा अवधी आहे. 200 मिनिटं म्हणजेच 3 आवर्स म्हणजे 3 तास, आणि त्याच्यामध्ये अजून 20 मिनिटे आपण पकडूया. घड्याळामध्ये वाजलेत बरोबर 3, ऑलमोस्ट 10 मिनिटांमध्ये ही मॅच कव्हर होईल. 3ला जर का आपण सुरुवात केली तर कदाचित पुढचं 3 तासांचं स्केड्यूल आपल्याला मात्र कव्हर करताना थोडासा अंधुक प्रकाशही येऊ शकतो. सो वी आर एक्सपेक्टिंग खरं तर की आपण सर्वांनी थोडं कोऑपरेट करा. संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणताही संघ बॅड लाईटचा अपील तुम्ही करू शकत नाही, कारण आपल्याकडे बॅड लाईटसाठी प्रकाश झोत नसणार आहे, आर्टिफिशियल लाईट्स नसणार आहेत. म्हणूनच प्रत्येक टीमला आम्ही विनंती करू की जितक्या फास्ट आपल्याला खेळता येईल तितक्या फास्ट आपण खेळा. आज प्रत्येक एका छोट्या छोट्या गोष्टींवर ज्यांचं फार छान लक्ष आहे, आमचे ऑर्गनाइज कमिटी मेंबर्स, त्यांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करू. प्रशांत दादा तडाके आणि त्यांची संपूर्ण मंडळी, त्याच्यामध्ये आम्ही ऋषी पानसरे, स्वतः प्रशांतजी तडाके, शिवम शुक्ला, त्याचबरोबर आमचे घाडेकर, असे अनेक युवा चेहरे मात्र एकत्र आलेत. आणि काय या स्पर्धेचं एक वेगळं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. 11 काढायचे आहेत. मॅच लवकर फिनिश करण्याचा मनसुबा आहे तो अरमान शेखचा. चला, आणि नेक्स्ट मॅचेसमध्ये जे कॅप्टन्स येतील त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस जसा होईल लगेचच तुम्ही डिसिजन तिथेच डिक्लेअर करायचं आहे, बिकॉज ते मात्र मॅन्डेटरी असणार आहे. स्पर्धेचा अजून एक नियम आम्ही डिक्लेअर करतोय. अ स्टँड आउट परफॉर्मर बॅटर ऑन स्ट्राईक, नाव आहे अरमान शेख. लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट आणि हाय प्रोफाईलचं क्रिकेट ज्यानं खेळलंय तो अरमान. अ टॅक्टिकली अँड टेक्निकली साऊंड बॅटर, पॉवरफुल स्पेशालिस्ट, आणि पॉवर प्लेच्या स्पेशालिस्ट खेळानं या मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह खेळ केलाय. आणि 50 अप फॉर अरमान शेख. अ बिग हँड ऑफ बॅप्लॉट, थर्ड 50 ऑफ CPL 2025. तिसरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आहे या स्पर्धेमधील सीझन 8व्या पर्वामध्ये. अप्रतिम डिफायनिंग मोमेंट फॉर बॅट्समन अरमान शेख. 50 धावा कंप्लीट झाल्या. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स अरमान. मागच्या बाजूला कॅमेरा आहे, त्या कॅमेऱ्याकडे बॅट उंचावून प्लीज ऍक्सेप्ट अ ऑनर. बिग हँड ऑफ अपलॉट प्लीज. जबरदस्त एनर्जी, अप्रतिम अशी फटकेबाजी, कलात्मक स्ट्रोक, वैविध्य, रिस्क, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, शॉट सिलेक्शन अप्रतिम राहिलं आणि कॉन्फिडन्स फार छान राहिला. हो, यावेळेला फसवलाय बॉलला. अगदी आपण पाहतोय अवे फ्रॉम द रिच चेंडू रिलीज केला, येईल हा डॉट बॉल. मला वाटतंय अरमानला हा पहिला किंवा दुसरा चेंडू डॉट असावा, कारण आतापर्यंत जे खेळले गेलेले चेंडू आहेत ते सर्व चेंडूंचा चांगला खरपूस समाचार घेतलाय. जबरदस्त रणांगणामध्ये अप्रतिम खेळ करत असताना अरमान शेख मॅच मध्ये वन साइड या मॅचला झुकवली आहे. मेहनत का नवाब म्हणून ओळखला जाणारा. याही वेळेला लोअर फुल टोस थोडीच मी म्हणेन फटका सजवण्याच्या पोझिशन मध्ये नव्हते फलंदाज. When we talk about cricket, it's all about your footwork. A power hitter batter ज्यानं आज इम्प्रेस केलं. स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक ॲज अ बॅट्समन म्हणून आपल्याला पाहायला मिळालं. रणसंख्या झाली 69. अजूनही 5 ची गरज आहे. अनदर 5 रन्स टू विन. जीतने के लिए 5 रनों की जरूरत. 8 गेंदे 5 रन, 8 चेंडू आणि 5 धावा. Final 5 to win from required 8 to win, and a complete package player on strike.
8 गेंदे 5 रन. आणि येईल हा अजून एक समयसूचक गॅप शॉट सिलेक्शन. एक्स्ट्रा कव्हर रिझन क्लिअर करणारा अरमान शेखच्या बॅटमधनं झोन एक चौकार. चला नेक्स्ट मॅच मध्ये टीम देवकृपा वॉरियर्स बी रेडी अँड गेट इनसाइड ॲज फास्ट ॲज पॉसिबल. जशी मॅच संपेल तसं आपण मैदानाचा लगेच ताबा घ्या. अँड ओपनिंग पेअर आमचे ऑल रिस्पेक्टेड सीबीडी कॉप्स अँड ओपनिंग पेअर आपण लगेचच मैदानामध्ये बॅट घेऊन सज्ज राहा. बी रेडी अँड नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल देवकृपा वॉरियर्स वर्सेस सीबीडी कॉप्स. Out swinging bowling, and that should be a winning run. Many congratulations, team Bhanage brothers. अभिनंदन. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. आणि या मॅच मध्ये ज्याचं 50 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. अ टॅक्टिकली अँड अ टेक्निकली साऊंड बॅट्समन लेद क्रिकेट